आणि जशी रामभक्तांसाठी विशेष इलेक्ट्रिक बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तसंच परगावावरनं अयोध्येमध्ये येणाऱ्या भक्तांसाठी विशेष ट्रेनचं नियोजन सुद्धा पाहायला मिळतंय। अयोध्या धाम जंक्शनवरती भक्तांची गर्दी पाहायला मिळते। याचाही आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। सध्या मी अयोध्या धाम या जंक्शन मध्ये आहे आणि या जंक्शन मध्ये आपण पाहतोय हे स्थान झाल्यानंतर किंवा मंदिर झाल्यानंतर या जंक्शनला एक वेगळं रूप दिलं गेलं। इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचं हे धामचं जंक्शन बनवलं गेलं आहे। जशा प्रकारे आपण विमानतळात पाहतो तर एस्केलेटर, वेटिंग एरियाज सगळं काही या परिसरात आहे आणि मोठ्या संख्येत लोक येतात। आपण इथे जर पाहिलं तर हे श्रमिक वर्ग जास्त करून आहे आणि गाड्यांची संख्या जर पाहिली तरी गाड्यांची संख्या एक एक करून दर अर्धा तासाला किंवा 45 मिनिटाला एक ट्रेन इथं पोहोचते। सर, फ्रीक्वेंसी क्या होती है ट्रेन की यहाँ पे? किस फ्रीक्वेंसी में ट्रेनें आ रही है? एक दिन में कितनी ट्रेनें पहुंची आज रामनवमी के लिए? आज अभी तो आइडिया उतना नहीं है, लेकिन अभी लगभग डेली यहाँ अयोध्या के लिए स्पेशल लगभग 10 से 20 ट्रेन आती ही आती है। आज के लिए कोई विशेष ट्रेनें बनाई? नहीं, कल रात को आई थी, स्पेशल ट्रेन आई थी। लगभग उसे खाली कराने में 45 मिनट समय लग गया था। श्रमिक वर्ग बहुत बड़ी संख्या में आ रहा है शायद ना। तर इथे आपण पाहिलं की श्रमिक वर्ग ज्यांना रामच्या प्रती आस्था आहे त्यांच्यासाठी एक विशेष ट्रेनचं प्रबंधनही केलं गेलं, कारण त्यांना रिझर्वेशन घेण्यापासूनच्या इतर गोष्टी असतात ते करणं खूप कठीण जातं आणि म्हणून या परिसरामध्ये आपण पाहतोय की महिला, लहान मुलं ज्यांचे दर्शन झाले आहे ते पुन्हा जाण्यासाठी इथं या जंक्शनमध्ये पोहोचतायत आणि एक उत्साह आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये। मी पाहतोय की ह्या 3 मजली ज्या प्रकारचं अयोध्या धाम जंक्शन केलं गेलंय त्या 3 मजली जंक्शनमध्ये वेटिंग लाउंज आहेत, वेटिंग एरियाज आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना। आप लोग कहाँ से आए भाई साहब? अयोध्या मंदिर, राम मंदिर से। नहीं, कहाँ, कौन से शहर से? दिल्ली से आए हैं। दिल्ली से आए हैं, तो दर्शन हो गया आप? हाँ जी। अब कौन सी ट्रेन है आपकी? अभी वंदे भारत 12-15। कैसा लगा दर्शन करके? बहुत ही व्यवस्था कैसी? बहुत ही अमेजिंग, बहुत ही अमेजिंग। आणि या कडेकोट सुरक्षा व्यवस्थामध्ये इथं रामनवमीचा सोहळा अयोध्येमध्ये पार पडतोय आणि लोकांसाठी वेगवेगळ्या व्यवस्थाही केल्या गेल्या आहेत। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।